आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। शहरी तसेच ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याकारणाने गावकऱ्यांनी शेवटी त्रस्त होऊन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ चोरपगार यांच्याकडे धाव घेतली आहे। गावकऱ्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ चोरपगार यांनी जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांना भेट देऊन त्यांच्यापुढे संपूर्ण समस्या मांडल्या। तसेच जनतेला पाण्याकरिता होत असलेल्या नाहक त्रासामुळे जनता त्रस्त झाली आहे। जर तात्काळ या सर्व बाबींवर गांभीर्याने विचार नाही केला तर वंचित बहुजन आघाडीतर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। पहा सविस्तर बातमी। आज आम्ही फक्त निवेदन द्यायसाठी आलो आहोत। आम्ही काही आंदोलन नाही करून आलो किंवा आम्ही तोडफोड करायला आलो नाही इथं, परंतु बऱ्याच लोकांच्या ग्रामीण मधून आणि शहरामधून तक्रारी येत आहे। मी वंचित बहुजन आघाडी संजय चोरपगार जिल्हा प्रमुख असल्यामुळे तालुका प्रमुख सुरेंद्रजी गायडे, सचिव आमचे अशोकराव दुदंडे या सर्वांच्या तक्रारी आहेत। गावांच्या लोक वाढदोफाटे आमच्याकडे येत आहेत किंवा आम्हाला पाणी पुरवठा नियमित होत नाही। दुसरी गोष्ट, तुमच्या कामावर जे लोक आहेत म्हणजे सावळे आहे कोणीतरी सावळे तो फोन उचलत नाही आणि पाण्याची वेळ नाही आहे तुमची, निर्धारित वेळ नाही आहे तुमची। तुम्ही पाणी कधी 2 वाजता सोडता, कधी 3 वाजता सोडता, कधी सकाळी 6 वाजता सोडता, कधी रात्री 4 वाजता सोडता। पाण्याचा वेळच नाही आहे आणि ते पाणी काही नेहमी देत नाही। आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही ते नेहमी त्याची एक निर्धारित करा आणि सुरळीत पाणी पुरवठा करा। पाणी पुरवठा होत नसेल तर तुम्ही तसा अनाउन्सिंग करा की आता 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाही। दुसरी गोष्ट, तुम्ही आता लाऊडस्पीकर फिरवत आहे किंवा सक्ती करत आहे किंवा लोकांनी बिल भरलं पाहिजे, बिल नाही भरलं तर आम्ही लाईट कापू किंवा बिल कलेक्शन बंद करू। पाणी पुरवठा सुरळीत करणे तर मग कसा काय लोक बिल भरणार आहे? तुमची जी मागणी आहे ती चुकीची आहे। ज्या की तुम्ही लोकांना पाणी देत नाही पण पाण्याचं बिल मागता, ती बाकी हे चुकीचं आहे नाही आणि हे तुम्ही थांबवा। ते नाही थांबवलं वंचित बहुजन आघाडी उग्र आंदोलन करेल हा आमचा इशारा म्हणून तुम्ही समजून घ्या। सर्व तुमच्या अधिकारी सांगा, तुमच्या खाली जे अधिकारी आहेत ते पाणी पुरवठा विभागाचे लोक आहेत, जे कर्मचारी आहेत, जे हॉल भरणारे लोक आहेत, त्यांची भाषा सुद्धा व्यवस्थित नाही आहे। माझा फोन चार्जिंग होता, मला काय तेवढीच काम आहेत काय, मला फोन नेहमी येतात, अशी भाषा उद्धटपणाची भाषेची ही भाषा बंद करायला लावा त्यांना। सर्वात पहिले त्यांना म्हणा आपण लोकांच्या भरोशाने जीवन प्राधिकरण चालते, लोक कर भरतात म्हणून या पाण्याचा पुरवठा होतो, आपले पगार होतात आणि तुमचं सेवा करणं धर्म आहे, त्याचा पगार देते गव्हर्नमेंट तुम्हाला। तुम्हाला नाही म्हणत, तुमच्या सोबत तुमचे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही दुरुस्त करा अशी आमची मागणी आहे आणि पाणी पुरवठा व्यवस्थित करा, कंटिन्यू झाला पाहिजे। त्यानंतर तुमचा पिंपळ मधला सुद्धा एक गावाची सरपंच माझी त्यांची सुद्धा तक्रार द्यायची होती। लोक चांगले सरपंच, लोक गावाचा सरपंच आमच्याकडे तक्रार घेऊन येत आहेत। गावाचा सरपंच तो गावाचा राजा असतो, त्याला प्रतिनिधी द्यावा, तो आमच्याकडे तक्रार घेऊन येत साहेब आमच्या गावात पाणी नाही येऊन जाऊन जीवन प्राधिकरण पत्र त्यांना सांगायला पाहिजे। जी मागणी रास्त आहे या मागणीचा तुम्ही पाठपुरावा करा आणि तुमच्या खात्या पूर्ण अधिकाऱ्याला तुम्ही तंबी द्या। नाही ऐकायचं शोकास करा, शोकास द्या, त्यांच्या बदल्या करा, दुसरे लोक नेमा। तुमच्या मतानं जो अधिकारी ऐकत नसेल त्यांना शोकास द्या, त्यांच्या ठिकाणी दुसरे माणसं नियमित करा। पिंपळचा सरपंचाचा फोन आला, सचिवाचा फोन आला की आमच्या गावात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, तिथला जो हॉल फोडणार आहे तो सुद्धा पाणी सोडत नाही, मनमानी करत आहे, कधी कधी झोपून राहिले, दारू पिऊन राहिले। काही काही कर्मचारी तुमच्या ठेकेदारीचे गेलेला आहे, काही हॉल फोडणार दारू पिऊन राहिले, पाणीच नाही येत त्यांना। त्यांनाही अर्थ नाही, तुम्ही पाणी तुमच्या टाकीमध्ये पाणी असल्यावर तो हॉल फोडणारा दारू पिऊन राहिला पाणी कुठे येणार आहे? म्हणून हे त्यांना तुम्ही सक्ती करा। आमचा हा तात्पुरता तुम्हाला आम्ही निवेदन देत आहोत, याच्यानंतर आम्ही उग्र आंदोलन करू असा तुम्हाला आम्ही इशारा देतो।